जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 2. प्रभूंचे बालवयातील चमत्कार. प्रभुचरित्र लेखकाने माणिक प्रभूंच्या बालपणीचे प्रसंग व चमत्कार यांचे वर्णन केले आहे. लेखकाला हे वर्णन प्रभूंबरोबर खेळलेल्या त्यांच्या सवंगड्यांच्या तोंडून ऐकायला मिळाले. माणिक प्रभूंचे बालपणीचे बरेच सवंगडी पुढे त्यांचे निकटवर्तीय शिष्य बनले. गोविंदाला जीवदान. प्रभूंच्या सवंगड्यांमध्ये गोविंदा नावाचा मुलगा होता. तो गाई म्हशी चारण्यासाठी रोज रानात जात असे. गोविंदा 4-5 दिवस खेळायला का आला नाही हे बघायला प्रभू एका सकाळी त्याच्या घरी गेले. त्यांना दिसले की जमिनीवर पडलेल्या मृत गोविंदाभोवती बरीच माणसे जमली आहेत आणि ओक्साबोक्शी रडत आहेत. मग कोणीतरी प्रभूंना सांगितले की गोविंदा गेले 4-5 दिवस ज्वराने आजारी होता आणि आज तो मरण पावला. त्यावर धाय मोकलून रडणाऱ्या गोविंदाच्या आईला प्रभू म्हणाले, बाई, उगाच रडू नकोस. तुझा गोविंदा मेला नाही आहे. तू त्याला जोराने हाक मारून पहा, म्हणजे तो उठेल. माणूस जिवंत असताना रडणे चांगले का? वेडाभाऊच्या या बोलण्यावर तेथील लोकांचा विश्वास बसला नाही. त्यांनी अंत्यसंस्काराची सगळी तयारी केली होती. प्रभूंच्या बोलण्याकडे लक्ष न देता ते गोविंदाला घेऊन निघाले. तेव्हा गोविंदाच्या आईला आशा वाटली की कदाचित वेडाभाऊची वाणी सत्य होईल. ती जीवाच्या आकांताने जोरात ओरडून म्हणाली, गोविंदा, उठ रे, किती वेळ निसतोस? भाऊ आलाय बघ तुला खेळायला बोलवायला. आईचे हे बोलणे ऐकताच गोविंदा झोपेतून खडबडून जागा झाल्याप्रमाणे उठला. हा चमत्कार बघून गोविंदाच्या आईच्या व इतर नातेवाईकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मरण पावलेला गोविंदा वेडाभाऊच्या कृपेने परत जिवंत झाला ही गोष्ट वाऱ्यासारखी गावात पसरली. गोविंदाला पाहायला सर्व गाव लोटला. पण वेडाभाऊ मात्र 2-3 दिवस कोठे गायब झाला याचा पत्ता कोणालाही लागला नाही. मांडणीला पुत्रप्राप्ती. एक दिवस एक माळीण डोक्यावर आंब्यांची पेटी घेऊन आंबे घ्या आंबे असे ओरडत रस्त्यावरून चालली होती. तेथेच सवंगड्यांबरोबर खेळत असलेला वेडाभाऊ तिला म्हणाला, आम्हाला आंबे हवेत, देणार का? फुकट आंबे द्यायला तयार नसल्यामुळे आंबेवाली तशीच पुढे जाऊ लागली. तेव्हा वेडाभाऊ म्हणजेच प्रभू हलक्या आवाजात म्हणाले, माळणीस मुलांची जरूर असेल तर ती आम्हाला आंबे देईल. प्रभूंचे शब्द कानावर पडताच आंबेवाली तात्काळ मागे फिरली. लग्नानंतर बरीच वर्षे झाली तरी तिला मूल झाले नव्हते. सर्व उपाय केले, पुष्कळ नवस सायास केले, पण कशाचाही उपयोग झाला नव्हता. माळीण मुलासाठी अगदी आतुर झाली होती. त्यामुळे प्रभूंच्या तोंडचे शब्द तिला अगदी अमृतासमान वाटले. तिने आंब्यांची पाटीच प्रभूंपुढे ठेवली आणि म्हणाली, बाळा, तुला लागतील तेवढे आंबे घे. पण प्रभूंनी फक्त 11 आंबे उचलले आणि म्हणाले, बस, एवढे पुरेत. 11 मुलांसाठी 11 आंबे. तुला 11 मुले होती. पुढे मांडणीला 1.5 वर्षाच्या अंतराने 5 मुलगे झाले. तोपर्यंत मुले होण्याची तिची हौस पूर्ण फिटली होती. मग ती प्रभूंकडे आली आणि तिने प्रभूंना विनंती केली की यापुढे मला बाळणपणाचे कष्ट सहन होणार नाहीत, त्यामुळे प्रभू कृपा करून हे थांबवा. तेव्हा प्रभू तिला म्हणाले, आता प्रभू तुझ्या ऋणातून मुक्त झाला आहे, तेव्हा तुझ्या मर्जीप्रमाणेच होईल. आणि पुढे तसेच झाले. यासारख्या अनेक गोष्टी घडल्या. त्यामुळे वेडाभाऊची वाणी अमृतवाणी असल्याची लोकांना खात्री होत चालली होती. भीमाबाईला संतानप्राप्ती. हैदराबादमध्ये निजामाच्या पदरी असलेल्या अरबांच्या सैन्यावर अरब अप्पाराव नावाचे अधिकारी होते. ब्राह्मण जातीचे अप्पाराव मान व मिळकतीने बरेच मोठे होते. ते अप्पाराव राजे म्हणून ओळखले जायचे. त्यांना मुलबाळ नव्हते. त्यांची पत्नी भीमाबाई हिने खूप नवस सायास केले, खडतर व्रते, उपवास केले, पण कशाचाही उपयोग झाला नाही, म्हणून ती निराश झाली होती. इतक्यात तिच्या कानावर कल्याणच्या वेडाभाऊची कीर्ती आली. मग आपणही वेडाभाऊचे दर्शन घ्यावे म्हणून ती मेण्यात बसून हैदराबादहून कल्याणला यायला निघाली. बरोबर बराच मोठा राजेशाही लवाजमा होता. मेणा वाहून नेणारे भोई, घोडेस्वार, शिपाई, मोलकर्णी व इतर 9 नोकर अशा लवाजमासह योग्य ठिकाणी मुक्काम करत भीमाबाईचा बैदरमार्गे कल्याण असा प्रवास चालू होता. सर्व लवाजमा कल्याणच्या वेशीजवळ पोहोचला. तेवढ्यात जवळच्या मैदानात खेळणाऱ्या मुलांचा गोंगाट भीमाबाईच्या कानावर पडला. जवळ गेल्यावर तिला दिसले की काही मुले एका मुलाच्या अंगावर पडून त्याला मारत आहेत. लवाजमातल्या शिपायांनी मार खाणाऱ्या मुलाला सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु मार खाणाऱ्या मुलाने ओरडून सांगितले की तुम्ही आमच्या भांडणात पडू नका, आम्ही आमचे बघून घेऊ. शिपायांना हे चमत्कारिक भांडण बघून काय करावे हे सुचेना. इतक्यात मार खाणाऱ्या मुलाने परत ओरडून सांगितले की मला सोडवायची खरी इच्छा असेल तर मी ह्या मुलांना देणं असलेल्या 8 कवड्या देऊन मला सोडवावे. एका कवडीस 1 मुलगा मिळेल. ही विलक्षण मागणी ऐकून भीमाबाई आश्चर्यचकित झाली.
आपल्याला मूलबाळ नाही हे या मुलाला कसे कळले याचे तिला नवल वाटले. तिला वाटले की कवड्या देऊन या मुलाची सुटका केली तर कदाचित त्याचे शब्द खरे होतील आणि आपल्याला पुत्रप्राप्ती होईल. मग तिने कोणाकडे कवड्या आहेत का याची चौकशी केली. तिला कोणाकडेही कवड्या मिळाल्या नाहीत. मग भीमाबाईने त्या मुलाला विचारले की कवड्यांऐवजी पैसे चालतील का? पण पैसे चालणार नव्हते, कवड्याच हव्या होत्या. आता काय करावे? कवड्या कुठून आणाव्यात? भीमाबाई निराश झाली. पण तेवढ्यात एका भोयाच्या बटव्याला शिवलेल्या कवड्या सापडल्या. मग त्या काढून त्या मुलाला देण्यात आल्या. कवड्या मिळताच संतुष्ट होऊन तो मुलगा म्हणाला, तुम्हास 8 मुलगे दिले जा. आणि उड्या मारत सगळी मुले निघून गेली. संध्याकाळच्या सुमारास भीमाबाई आपल्या लव्याजमासह कल्याणमध्ये पोहोचली. सामानाची नीट व्यवस्था लावल्यानंतर दत्तावतार मुलाची म्हणजेच माणिक प्रभूंची तिने चौकशी केली. तिने ठरवले होते की त्याचे दर्शन झाल्याशिवाय अन्न ग्रहण करायचे नाही. बरीच रात्र झाली तरी भाऊचा पत्ता नाही. भीमाबाई निराश होऊन अन्न न घेता तशीच पडून राहिली. दुसऱ्या दिवशी तिने ब्राह्मण भोजनाची सिद्धता करून भाऊचा शोध घेतला. पण भाऊचा पत्ता सांगणे घरच्या मंडळींनाही शक्य नव्हते, कारण भाऊ 3-3 दिवस अरण्यात गुप्त होत असे. असे 3 दिवस झाले भीमाबाईने अन्न ग्रहण केले नव्हते. अखेर प्रभूंना तिची दया येऊन एकाएकी ते घरी आले. भाऊ घरी आल्याचे समजताच भीमाबाई ताबडतोब दर्शनाला आली. बघते तो काय, वेडा भाऊ, म्हणजेच आपण रानात कवड्या देऊन सोडवलेला मुलगा. तिला पाहताच प्रभू म्हणाले, बाई, तुम्हाला एकदा 8 मुलगे देऊन चुकलो आहे, आता पुन्हा ही नसती उठाठेव कशासाठी? मग आईने दिलेले 4 घास खाऊन प्रभू खेळायला बाहेर निघून गेले. भीमाबाई पाहतच राहिली. प्रभूंच्या तेजपुंज कांतीच्या प्रभावाने ती दिपून गेली. मग ती संतुष्ट अंतःकरणाने हैदराबादला परत गेली. पुढे काही महिन्यांनंतर भीमाबाईला पुत्ररत्न झाले. तिच्या आनंदाला सीमा उरली नाही. प्रभू साक्षात दत्तावतार असल्याची साक्ष तिच्या अंतःकरणाला पटली. नंतर पहिल्यापेक्षा अधिक थाटाने ती प्रभू दर्शनाला गेली. तिने प्रभूंची यथासांग पूजा करून पुष्कळ दानधर्म केला. नंतर भीमाबाईला जसे जसे मुलगे होत गेले तशी तशी ती आपल्या ऐश्वर्यासह येऊन नवस फेडत असे व दानधर्म करत असे. जय श्री सद्गुरू माणिक प्रभू. जय श्री